तुम्ही कोणताही पदार्थ जर तळत असाल ना आणि त्यामध्ये जर तळताना तेलामध्ये चिमूटभर असं मीठ टाकलात ना, तर अजिबात कुठलाही पदार्थ तेल ओढत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल जळलं जात नाही. इथे पुऱ्या बघा मी सोडल्याबरोबर कशा टम्म फुगून आल्या आहेत. या पुऱ्यांचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. मी छोट्या छोट्या काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे पुरी एकदम टम्म फुगली जाते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट राहत नाहीत आणि पुऱ्या जितका वेळ ठेवाल तेवढ्या चांगल्या सॉफ्ट राहतात. इथे बघू शकता अजिबात तेल ओढलं नाही आहे पुऱ्यांमध्ये. नमस्कार, सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कुठलाही सण असू दे किंवा घरी पाहुणे जरी यायचे असतील, जेवण बनवायचं असेल ना, तर सगळ्यात महत्त्वाचं आपण करतो त्या म्हणजे पुऱ्या. आता पुऱ्या काही वेळा इतक्या तेलकट होतात काही जणांच्या किंवा फुगतच नाही किंवा इतक्या कडक होतात ना, तर खायची इच्छाच होत नाही. पण आज मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पुऱ्या कशा करायच्या त्या दाखवणार आहे. आता त्यासाठी मी एक मोठी वाटीत गव्हाचं पीठ घेतलं आहे. म्हणजेच वजनाने बघाल तर अर्धा किलो इथे गव्हाचं पीठ आहे. पीठ चांगलं चाळून घ्यायचं. चाळलेलं असेल तरी चाळून घ्यायचं म्हणजे पीठ हलकं होतं. आता त्यामध्ये मी 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून इथे साखर टाकून घेते. साखरेमुळे चव तर छान येतेच, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुऱ्यांना छान असा रंग येतो. आता ज्या चमच्याने मी साखर घेतलेली त्याच चमच्याने इथे मी 2 चमचे बारीक रवा घेते आहे. रवा यासाठी घालायचा म्हणजे पुऱ्या खूप वेळ राहिल्या ना तरी छान अशा नरम राहतात आणि महत्त्वाची गोष्ट पूर्णपणे फुगतात. रव्यामुळे पूर्ण असं फुगल्या जातात पुऱ्या, अजिबात तेल ओढले जात नाही. 1 चमचा मी इथे मीठ घालून घेते. आता मीठ महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही पुरी श्रीखंडाबरोबर किंवा आमरसाबरोबर खात असाल तर मिठाचं प्रमाण ठीक आहे, पण जर तुम्ही ती भाजीबरोबर किंवा चिकन वगैरे बरोबर खात असाल तर मिठाचं प्रमाण इथे कमी करून घ्यायचं. आता हे कोरडं असं मिक्स करून घ्यायचं. आता मी तेलाचं प्रमाण बघा सांगते. 2 चमचे इथे तेल घातलंय. इथे जर तुम्ही तेल जास्त घातलात ना तर पुऱ्या फुगतात चांगल्या पण तेलकट होतात. त्यामुळे बरोबर 2 चमचे असं तेल घालून आधी हे कोरडंच मिक्स करून घ्यायचं. इथे बघाल तर मूठ वगैरे आवळण्याची गरज नाही, फक्त तेल चोळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या आपल्या छान अशा फुगल्या जातात. इथे पीठ मळताना साधंच पाणी घ्यायचं, फ्रीजमधलं किंवा गरम पाणी वापरायचं नाही. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने इथे पाणी घ्यायचं. थोडं थोडं असं पाणी टाकून आधी घट्टसर असं मळून घ्यायचं. थोडं पण सैल मळायचं नाही. पुऱ्यांची एक खासियत, जर इथे तुम्ही पीठ पातळ मळलात ना तर तुम्हाला पुरी लाटताना पीठ लावावं लागतं. त्यामुळे तेल पण खराब होतं आणि पुऱ्या पण एकदम तेलकट होतात. इथे बघाल तर मी थोडं थोडं असं पाणी टाकून घेतलं. अर्धी वाटी पाणी मला लागलं आहे. 10 मिनटं मी झाकून ठेवलेलं पीठ मळून. आता बघा 10 मिनटानंतर छान असं फुगून गेलं आहे. रवा घातल्यामुळे छान फुगलं पाहिजे आणि पुन्हा एकदा असं घट्ट मळून घ्यायचं. बघाल तर घट्ट आहे, चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं. छान असं मळून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला 3 प्रकारे पुऱ्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. त्यासाठी थोडंसं असं तेल घेतलं हातावर मी, म्हणजे असं तेल लावल्यामुळे जे आजूबाजूला पीठ लागलेलं असं ना भांड्याच्या ते सगळं निघून येतं आणि गोळे पण करायला चांगले जातात. छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. आता रोजच्या पद्धतीने आपण पुऱ्या कशा लाटायच्या. इथे पीठ वगैरे अजिबात वापरायचं नाही कोरडं. फक्त सुरुवातीला लाटताना 1 थेंब फक्त इथे तेल लावायचं आणि लाटणीला पण तेल लावायचं. त्यामुळे पीठ चिकटत नाही किंवा पुऱ्या आपल्या लाटताना चिकटत नाही. आणि एकदम पातळ किंवा एकदम जाडसर न करता मध्यम आकाराचे असे लाटून घ्यायचे. एकदम पण पुऱ्या लाटून ठेवायच्या नाही, नाहीतर त्या चिकटल्या जातात आणि मग पुन्हा ज्यावेळी आपण तळायला जाऊ त्यावेळी निघत नाही. अशा प्रकारे मी करून घेतले. आता दुसरी पद्धत, मी इथे भाकरी एवढा मोठा गोळा घेतला आहे आणि पोळपाटाला आपण सुरुवातीला तेल लावलेलं आहे त्यामुळे पुन्हा मी तेल लावलं नाही. आता याची पूर्ण पातळ अशी मोठी चपाती लाटून घ्यायची. अशा पद्धतीने जर केलं तर पटकन पुऱ्या आपल्या लाटून होतात आणि एकट्याने जर करायचं असेल तर असं थोडं थोडं करून घ्यायचं. आता इथे बघाल तर मी मोठी अशी पोळी लाटून घेतली आहे. सगळ्या बाजूने सारखी अशी लाटून घ्यायची. इथे बघाल तर मी पूर्ण पातळ अशी चपातीसारखं लाटून घेतलं आहे. आणि हे आता कट करण्यासाठी मी ते धारवालं ग्लास घेते. तुमच्याकडे जर धारवाली वाटी असेल किंवा डब्याचं झाकण असेल ना त्याने कापून घ्यायचं. फक्त धारवाला हवं, नाही तर पुऱ्या कापल्या जात नाही आणि मग खेचावे लागतात. त्यामुळे धारवालेच असं काहीतरी घ्यायचं. आता ह्या ज्या पुऱ्या कापलेल्या आहेत त्या प्लॅस्टिकच्या भांड्यावर ठेवून देते. इथे आता मी तिसरी पद्धत दाखवते. इथे माझ्याकडे पुरी मेकर आहे. काही जण पुरी मेकरवर डायरेक्ट गोळा ठेवून दाबतात, पण तसं न करता एखादी तेलाची पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये असं ठेवून दाबलात ना की
झटपट अशा पुऱ्या तयार होतात, एकाच आकाराच्या होतात। एकट्याने जर काम करायचं असेल तर असा पुरी मेकर असेल ना तर झटपट पुऱ्या तयार होतात। ह्याला जास्त मेहनत पण लागत नाही, फक्त एकदम गोळे करून ठेवायचे आणि जेवढे आपल्याला तळायचे आहे तेवढे पुऱ्या आपण करून घ्यायच्या। अशा प्रकारे आता ही मी तिसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पुऱ्या करून दाखवले, फक्त तेलाची पिशवी वापरायची। आता चौथी पद्धत मी तुम्हाला दाखवते। तुमच्याकडे जर पुरी मेकर नसेल तर असं हे पीठ ठेवून द्यायचं आणि मोठ्या जोर देऊन डिशने असं दाबून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या होतात। पण असा टाइमपास करण्यापेक्षा जर तुमच्याकडे झटपट होत असेल तर रोटी मेकर किंवा पुरी मेकर असेल ना तर त्याने पटकन करून घेऊ शकता। ह्या पण आकारामध्ये बघा कशा छान झाल्या आहेत। फक्त एवढंच पीठ मळताना तुम्ही घट्ट मळा, पातळ मळू नका। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्धा ते पाऊण तास हे पीठ फुगत ठेवा, म्हणजे पीठ छान फुगलं जातं। आपण जो रवा घातलाय ना तो त्या पिठामध्ये छान मुरला जातो। अशा प्रकारे आता मी ह्या पुऱ्या करून घेतल्या आहेत। आता पुऱ्या तळताना पण काही थोडेसे मी टिप्स सांगणार आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवली। अशी पातळ किंवा सपाट बुडाची कढई कधीच ठेवू नका, त्यामुळे काय होतं एक तर तेल पण तुम्हाला जास्त लागतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पसरट असल्यामुळे पुऱ्या एकदम तळाला जाऊन बसतात। अशी जर लोखंडाची कढई असेल ना खोलगट किंवा ॲल्युमिनियमची तर ती वापरलात तर खूप छान पुऱ्यांसाठी, म्हणजे ज्यावेळी तुम्ही पुऱ्या तळायला जाल ना तर एकदम तळाला न जाता वरच्यावर अशा तरंगत राहतात आणि थोडं तेलामध्ये पण पुऱ्या तळल्या जातात। इथे आता मी तेल ओतून घेतले आणि चिमूटभर इथे मीठ टाकून घेते। असं मीठ टाकल्यामुळे तेल अजिबात जळलं जात नाही, महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि पुऱ्यांमध्ये तेल खेचलं जात नाही। अशा प्रकारे जर तुम्ही कुठलाही तळणीचा पदार्थ करत असाल ना तर चिमूटभर मीठ टाकला तर खूप फायदा होतो त्यामुळे। आता आपण ज्या पुऱ्या कापून ठेवलेल्या त्या टाकून घेते। इथे बघाल तर मी पुऱ्या टाकल्याबरोबर अजिबात झारा पण लावला नाही आहे, पण पुऱ्या बघा अगदी पाणीपुरीसारख्या टम्म फुगल्या आहेत। एकदम सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या अशा छान फुगल्या जातात। आता सुरुवातीला तेल थोडं पहिलं गरम असायला हवं, नंतर थोडासा गॅस लो करायचा। एकदम गॅस लो केलात तर तेल ओढणार पुऱ्या, आणि एकदम फुल ठेवलात तर पुऱ्या आपल्या जळल्या जाणार। अशा पद्धतीने आता मी ह्या पुऱ्या तळून घेते। तुमच्या जर पुऱ्यांचा आकार मोठा असेल तर एक पुरी सोडल्यानंतर दुसरी परतून घ्यायची आणि नंतर दुसरी पुरी सोडून घ्यायची। अशा पद्धतीने आता दाबून दाबून आपण पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या। काही पुऱ्या असतात की जास्त पातळ लाटलात किंवा जोर देऊन लाटलात ना तरी पुऱ्या आपल्या फुगत नाही। त्यासाठी ह्या छोट्या छोट्या मी टिप्स सांगते त्या नक्की लक्षात ठेवा। बघा सगळ्या पुऱ्या एकदम टम्म अगदी फुग्यासारख्या फुगल्या आहेत, बघू शकता। आता कुठलाही सण असेल ना महाराष्ट्रीयन तर पुऱ्या ह्या केल्याच जातात। मग एकदा ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुमच्या पण पुऱ्या अजिबात तेलकट किंवा चिपट किंवा अशा दबलेल्या बनणार नाही। सगळ्या पुऱ्या अशा फुगलेल्या आणि टम्म फुगलेल्या आणि बिना तेलकट अशा पुऱ्या तयार होतात। जे लोक तेलकट पुऱ्या असतात म्हणून खायला बघत नाही ते लोक पण पुऱ्या खायला तयार होतील, एवढ्या छान पुऱ्या होतात। आता सण येतातच आहेत। आता पाडव्याला जर तुम्ही पुऱ्या आणि श्रीखंड करत असाल ना तर नक्की एकदा अशा करून बघा, किंवा अक्षय तृतीयेला आमरसाबरोबर अशा पुऱ्या नक्की करा, खूपच छान लागतात। आता इथे बघा माझ्या पुऱ्या कशा टम्म फुगलेल्या आहेत। सगळ्याच्या सगळ्या पुऱ्या अशा छान फुगल्या जातात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वेळ राहिल्या तरी अजिबात बसत नाही। एक तुम्हाला पुरी मी दाखवते बघा, अजिबात तेलकट नाही आहे किंवा काय अजिबात दबली नाही आहे। एक तोडून दाखवते, ह्यामध्ये अजिबात तेल नाही आहे। पुऱ्या तर तुम्ही सणावाराला रोजच बनवता, पण अशा प्रकारे एकदा पुऱ्या करून बघा, तुमच्या पण पुऱ्या एकदम छान टम्म फुगलेल्याच होतील। हा आता व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, खूप जणांबरोबर शेअर करा, म्हणजे त्यांना पण असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील। चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात रहा, मस्त रहा।